शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटी रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचरवरून रुग्णाला स्वतः वार्डामध्ये घेऊन जावे लागत असल्याबाबत घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी शुक्रे यांना विचारले असता त्यांनी काय माहिती UCN TV न्यूजच्या माध्यमातून दिली आहे, चला तर पाहूया। आपल्याकडे काही व्यवस्थांची कंप्लेंट आलेली आहे। आपल्याकडे कर्मचारी वर्गाने पेशंट जे आहेत, पेशंट आल्यानंतर रुग्ण जे आहेत त्यांना स्वतःच्या नातेवाईकांना स्ट्रेचरवर घेऊन जावं लागतं। ही परिस्थिती कधी बदलणार? आपल्याला माहीत आहे की हे रुग्णालय जे आहे तर 1956 मध्ये याची स्थापना झालेली आहे। त्यावेळेस आपल्याकडे 100 विद्यार्थी क्षमता होती आणि त्या क्षमतेनुसार आपल्याकडे मनुष्यबळ मंजूर झालेलं आहे। त्यावेळेस जी रुग्णांची संख्या होती आपल्यालाही माहीत आहे की रुग्णांची संख्या जवळपास 2 पट 3 पट झालेली आहे आणि त्यामुळं हे मराठवाड्यातील सर्वात मोठं रुग्णालय आहे। या ठिकाणी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यासह खानदेश, उत्तर महाराष्ट्र, त्यानंतर बुलढाणा, विदर्भ या जिल्ह्यातले अनेक रुग्ण येत असतात आणि त्यामुळं रुग्णसेवेचा भार या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्यामुळं या ठिकाणी कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती वाढवण्यासाठी प्रशासन सतत महाराष्ट्र शासनाशी आम्ही संपर्कात आहोत।